निपाणी तालुक्यातील बेनाडी गावामध्ये रस्त्याच्या कडेला असलेले गटाराचे पाणी कालव्यात मिसळत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसिरू सेना यांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। बेनाडी गावातील मुख्य रस्त्यावर मादिग समाज वसाहतीतील गटाराचे पाणी पुढे जाण्यासाठी ग्रामपंचायतीने मार्ग करून दिलेला नाही। त्यामुळे हे सांडपाणी कालव्यात मिसळून नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। वसंत पाटील यांनी कालवा बंद केल्यामुळे पावसाळ्यात कालव्याचे पाणी ओढत न जाता हरिजनांच्या शेतात जाऊन नुकसान करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आम्ही निप्पाणी तालुक्यातून बेनाडी ग्रामपंचायतची एक समस्या आहे, गटार झालेलं नाही आणि जे कॅनल गेलं आहे त्या कॅनलमधनं पाणी जे आहे ते पूर्ण पाणी साचल्यामुळं पूर्ण त्या गावाला त्या पाण्याचा त्रास होतो, रस्ते झालेले नाहीत। असं वेळोवेळी आम्ही तहसीलदार साहेब असतील, एसी साहेब असतील, सगळ्यांना निवेदन दिले होतं। मागच्या 2024ला तहसीलदार साहेब और तालुका पंचायतच्या युवनी आम्हाला सांगितलं होतं की मार्च महिना झाल्यानंतर हे आम्ही काम चालू करतो। त्यानंतर आम्ही मागच्या जानेवारीमध्ये निवेदन देऊन आंदोलन केलं। त्यावेळी पीडीओनं आणि युवनं लिहून दिलं की मार्च म्हणजे मागच्या मार्च टू 1 मार्च 1 वर्ष झालं, लेखी लिहून दिले आम्हाला। मात्र कुठल्याही कामाची दखल नाही, फक्त सांगतात काम करतो म्हणून काम झालं नाही। म्हणून आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आले, त्यांना निवेदन दिले। निवेदन दिल्यानंतर त्यांनी आदेश दिलेत की ताबडतोब त्याची इन्क्वायरी करून कामाची सुरुवात करा। हा बेनाडी ग्रामपंचायतचा विषय। दुसरा निप्पाणी तालुक्यातील एक विषय असा आहे की अप्पाचीवाडी म्हणून गाव आहे। अप्पाचीवाडी ग्रामपंचायतमध्ये सोळगाव, मतिवडा, अप्पाचीवाडी 4 गावं येतात आणि अलशीनाथ देवस्थान हे जागरूक देवस्थान आहे। कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रहून लोक येतात अमावस्या, पौर्णिमा, रविवार, गुरुवार आणि जवळजवळ लाखांनी लोक येतात आणि तिथं शेतकऱ्यांना पाहिजे तेवढं पुरवत नाही आणि त्या कॅनलवर एक ब्रिज व्हायला पाहिजे, पूल व्हायला पाहिजे आणि तो पूल प्रत्येक सरकार आलं, प्रत्येक आमदार आलं, प्रत्येकाने पूजा केली, कुणीच त्याचं नारळ फोडलं, काम झालं नाही। तो ब्रिज व्हायला पाहिजे। तो ब्रिज झाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। ऊस वाहतुकीसाठी असेल, शेतकऱ्यांना याय जायसाठी किंवा अलशीनाथ मधला देवस्थानला येण्या जाण्यासाठी। आणि तो पूल नसल्यामुळं 1000 फूट अंतर आहे, दोन्हीकडून डांबरी रोड झालेला आहे, मध्येच पूल नसल्यामुळं जर तो पूल झाला तर जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर वाचतंय। पूल नसल्यामुळे 15-20 किलोमीटर अंतरनं शेतकरी असो, शेतमजूर असो किंवा कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे ते पूल व्हावं म्हणून आम्ही 9 मार्चला आंदोलन केलं होतं तहसीलदार कचेरी समोर निपाणीच्या। त्यावेळी तहसीलदार आणि इरिगेशन डिपार्टमेंटनं तिथं येऊन व्हिजिट केली होती आणि व्हिजिट करून मार्च महिना झाल्यानंतर तुमच्या कामाची सुरुवात करतो असं आम्हाला सांगितलं होतं। मात्र आज मार्च महिना झाला, त्याची कुठलीही दखल घेतली नाही। फक्त आम्ही अप्रूव्हल पाठवलंय, अप्रूव्हल येणार आहे, वर पाठवलंय एवढंच सांगतात। त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलंय 10 दिवसापर्यंत तुम्हाला आम्ही मुदत देतोय आणि जर न मुदत दिल्यास आम्ही निप्पाणीच्या इरिगेशन डिपार्टमेंटला टाळे ठोकू आणि बेनाडीच्या ग्रामपंचायतला टाळे ठोकू, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। याची लवकरात लवकर दखल घ्यावी एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। राजू पवार, कर्नाटक राज्य रहित संघटना, राज्य कार्याध्यक्ष। यावेळी राजू पवार, किशन यांच्यासह इतर उपस्थित होते। नजीम बेटगेरी, KMM मराठी, बेळगाव। ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.